विवान आणि कोयल पार्टीला आज जात होते. इतक्यात कुणीतरी प्रश्न विचारला, सर, जेव्हा तुमचं लग्न झालं आहे तरीही तुम्ही टीनाजींसोबत काय करत आहात आणि त्यांच्या बर्थडे पार्टीला का आलात? कारण असं ऐकण्यात आलं होतं की तुमचं आणि त्यांचं अफेअर चालू आहे. विवानला खूप राग आला, पण तो स्वतःला सावरून राहिला. तो म्हणाला, टीना आणि मी खूप वर्षांपासून चांगले मित्र आहोत, म्हणूनच मी इथे आलो आहे. आमच्यामध्ये असा कोणत्याही प्रकारचं नातं नाही. आणि जर तुमच्यात थोडी तरी अक्कल असेल तर एवढं तरी समजून घ्या, कोण माणूस आपल्या गर्लफ्रेंडच्या पार्टीला आपल्या बायकोला घेऊन येईल? त्या मीडियावाल्याचं डोकं खाली झुकलं. सगळे मीडियावाले तोंड उघडून विवानकडे पाहत होते. विवान हलकंसं हसून म्हणाला, आणखी काही प्रश्न आहेत का जे तुम्हाला माझ्याकडून विचारायचे आहेत? पण कोणाच्याच तोंडून काहीच बाहेर आलं नाही. सगळे मान खाली घालून गप्प झाले. विवानने कोयलचा हात धरला आणि हळूहळू आत जायला लागला. सगळेजण त्यांच्याकडे बघत होते. जसा विवानने पहिलं पाऊल टाकला तसं सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या. लोक थक्क होऊन पाहतच राहिले. विवान आणि कोयल एकदम चंद्रसूर्याच्या जोडीसारखे भासत होते. बाकी स्टाफला वाटलं की हेच आपले चीफ गेस्ट विवान रॉयल आहेत. विवान एक प्रसिद्ध चेहरा होता. सगळेच त्याला ओळखत होते आणि तो आणि कोयल प्रिन्स आणि प्रिन्सेस सारखे दिसत होते. म्हणून स्टाफने सगळ्या स्पॉटलाईट्स त्यांच्यावर टाकल्या आणि मागे एक हळू आवाजात गाणं वाजायला लागलं. आँखों में तेरी अजब सी अदाएं है, दिल को बना दे जो पतंग, सांसें ये तेरी वो हवाएं है. विवान कोयलचा हात हातात घेऊन हळूहळू पुढे चालत होता आणि सगळ्या स्पॉटलाईट्स त्यांच्यावर पडत होत्या. टीना तिथं नव्हती, पण जेव्हा ती तयार होऊन खाली आली आणि समोरचं दृश्य पाहिलं तेव्हा तिचे तर होशच उडाले. समोर विवान आणि कोयल एकदम परिपूर्ण जोडप्यासारखे आत येत होते आणि सगळे गेस्ट टाळ्या वाजवत सेल्फी काढत त्यांचं स्वागत करत होते. जी अटेन्शन टीनाला मिळायला हवी होती ती तर कोयलने घेतली होती. टीनाचं आतून रक्तच जळू लागलं. पण तोपर्यंत गाणंही संपलं होतं आणि स्पॉटलाईटही त्यांच्यावरून हटवण्यात आली होती, कारण विवानच्या गार्डने तसं सांगितलं होतं. विवान जगासमोर कोयलला फारसा हायलाईट करायचं नव्हता, कारण एक होती कोयलचं घाबरणं. विवानने ठरवलं होतं की हळूहळू तिला कॅमेरा आणि मीडियाची सवय लावायची, नाहीतर ती अचानक घाबरेल. बाहेरसुद्धा त्याने तिला फारसं सगळ्यांसमोर आणलं नव्हतं आणि आजसुद्धा काही मोजके लोकच सेल्फी घेऊ शकले होते. विवानला जाणवलं की कोयल आता या सगळ्यामुळे घाबरते आहे, म्हणून त्याने जोरात आवाज दिला, थँक्यू एव्हरीवन, यू गाईज कॅरी ऑन. आता आम्हालाही थोडा वेळ द्या. विवानचं बोलणं झालं तसंच त्याचे गार्ड पुढे आले आणि सगळ्यांना मागे सारलं. त्या दुसऱ्या बाजूला आता टीनाच्या डोक्यावर अगदी आगच पेटली होती. ती रागाने कोयलकडे वाटचाल करू लागली. तेवढ्यात कुणीतरी तिचा हात पकडला. ती बघते तर तिची आई होती. नो डार्लिंग, ही चूक अजिबात करू नकोस. जर तू आत्ता जाऊन तिला काही बोललीस ना तर विवान तुझीच बेइज्जती करेल. त्याच्यासाठी तुझ्याकडे अजून वेळ आहे ना. डॅनियल आहेच आपल्याकडे. जेव्हा हा तुझ्यासमोर त्या बहनजीला सगळ्यांसमोर बदनाम करेल ना तेव्हा तू तुझा शेवटचा डाव टाक. समजलं का तुला डार्लिंग? मला माहिती आहे कोयलसारख्या बहनजीबरोबर विवानला बघून तुला काय वाटत असेल, पण मीही काही करू शकत नाही, कारण तू पाहिलंस ना तो एक सेकंदासाठी सुद्धा तिचा हात सोडत नाहीये. म्हणून स्वतःला शांत ठेव. आणि दुसरी गोष्ट, जाऊन अजिबात राग किंवा अहंकार दाखवू नकोस, कारण तुला माहिती आहे तू जर आत्ता त्याच्याशी रागात बोललीस तर त्याच्या नजरेतून तू गळगळशील. पण मॉम, आपण कोयलला विवानपासून दूर कसं करणार? तुम्ही पाहिलं ना ती कशी त्याच्या मागे सावलीसारखी उभी आहे. त्याची काळजी तू करू नकोस, ते सगळं माझ्यावर सोड. मीच तिचं आणि विवानचं अंतर वाढवेन. तू फक्त डॅनियलला तयार ठेव. ओके मॉम, असं म्हणत टीना थेट विवान आणि कोयल जवळ गेली. हॅलो माय फेवरेट पीपल. ओ माय गॉड कोयल, तुला पाहून तर वाटतंय की चंद्रच खाली पृथ्वीवर उतरला. वाव. टीना जरी मधुर शब्दांचा जाळ विणत होती तरी तिच्या तोंडावरचे गंदे एक्सप्रेशन्स पाहून कोयलला समजलं की ही तारीफ नेमकी कुठल्या हेतूने केली गेली आहे. ओह विवान बेबी, किती हॉट दिसतोस. खरंच माझ्या सगळ्या मैत्रिणी वेड्या झाल्या आहेत तुला बघून. मी तर सांगून टाकलंय, ही इज माय बॉयफ्रेंड. हे बोलताना टीनाने थेट कोयलच्या डोळ्यात डोळे घालून ही गोष्ट मुद्दाम सांगितली. तेवढ्यात विवानने टीनाचा हात झटका दिला आणि तिला रागाने बघून म्हणाला, हो टीना, अगदी बरोबर म्हणालीस. तुझा बॉयफ्रेंड म्हणजे तुझा चांगला मित्र आहे मी. आणि चल, मीच ओळख करून देतो तुझ्या मैत्रिणींना, माझी आणि कोयलची. टीना आतून जळून खाक झाली, पण तिच्या आईने आधीच सांगितलं होतं राग बाहेर नाही दाखवायचा. तेव्हाच टीना म्हणाली, या यू आर राईट. पण कोयल, तुझी ड्रेस तर खूपच सुंदर आहे ग. खरंच
कितीची आहे ही? महागडीच असेल ना? काय आहे ना विवान, तू ही मला अशीच ड्रेस दिली होतीस. हो टीना, खरंच. पण कोयलची ही ड्रेस इंडियन डिझायनरची नाही आहे. ही तर बाहेरून मागवलेली आहे, जी इथे मिळतच नाही. विवानने अजून एक टोमणा मारत टीनाच्या चेहऱ्यावर शब्दांचा जोरदार चापट मारली होती. टीनाला आता तिचे सगळे प्रयत्न फसलेले वाटू लागले. तेवढ्यात कोयल म्हणाली, काही हरकत नाही टीना. ड्रेस कोणती आहे याने काय फरक पडतो? ड्रेस आणणाऱ्या व्यक्तीमुळे फरक पडतो. विवानने मला कुठूनही काही घेऊन दिलं असतं तरी मी खुशच झाले असते, कारण ही गोष्ट त्याने दिली आहे. तसं तू सांग टीना, तू काल कुठे होतीस? कोयलने विचारलेला हा प्रश्न टीनाला अजिबात अपेक्षित नव्हता आणि विवानलाही नाही, म्हणून दोघांनीही एकदम विचित्र नजरेने कोयलकडे पाहिलं. नाही, काही विशेष नाही ग. मी फक्त विचारत होते, तू कुठे गेली होतीस का काल? आणि कोयल, काय बोलतेस तू? मी तर घराबाहेर सुद्धा गेले नव्हते. अगं टीना, एवढं घाबरण्याचं काय आहे? मी फक्त विचारलं ना, तू कुठे गेली होतीस का? यावेळी टीनाच्या ऐवजी उत्तर दिलं स्वतः विवानने. कोयल, ही काय बोलण्याची पद्धत आहे? जर ती म्हणते की नाही गेली तर नसेल गेली. तू का तिच्या मागे लागली आहेस? विवानने हे अगदी हलक्या आवाजात बोललं होतं, जे फक्त कोयलनेच ऐकलं, इतर कुणालाच नाही. नंतर विवान कोयलला हळूच म्हणाला, आता चुप बस. कोयलने टीनाकडे एक तीव्र नजर टाकली आणि शांत झाली. तेवढ्यात टीना म्हणाली, अरे आपण पण ना, काय कुठल्या विषयांवर बोलायला लागलो? चल, मी तुम्हा दोघांना माझ्या बेस्ट फ्रेंडकडे घेऊन जाते. इतक्यात समोरून त्यांचे बाकीच्या मित्रमैत्रिणीही येतात. वाव वहिनी, तुम्ही किती सुंदर दिसता आहात ना. वाव यार विवान, तू तर खूप लकी आहेस रे. अशी गोड वहिनी मिळाली आहे आम्हाला. अशाच कौतुकाच्या लाटांनी वातावरण भरून गेलं आणि सगळे मजामस्ती करू लागले. सगळे खूप आनंदात होते, पण टीना मात्र दूर उभी राहून हे सगळं पाहत होती आणि आतून जळत होती. तिने फोन काढला आणि चिडून डॅनियलचा नंबर डायल केला. कुठे आहेस तू, वेड्या माणसा? इतका वेळ झाला, तुला काही ऐकू येत नाही का? किती वेळ झाला मी विचारते तुझ्याबद्दल. ना तुझे गार्ड काही सांगतात, ना तुझा काही ठाव ठिकाणा. कुठे आहेस? एनिवे, जिथे कुठे आहेस, 5 मिनिटात इथे पोहोच. टीनाने आवाज दाबून पण संतापाने भरलेला बोलला. ते ऐकून डॅनियल म्हणाला, आपली औकात लक्षात ठेव ग. तू कोण आहेस मला सांगणारी? डॅनियल त्याच्या मर्जीने येतो आणि मर्जीने जातो. कोणाच्या बापालाही भीक नाही घालत. काम करून हवं असेल तर वाट पहा, नाहीतर बसून राहा. ओके डॅनियल जान, मी तर तुझ्याच फायद्यासाठी बोलत होते. मला वाटलं तू... काय फायदा माझा? माझा काय संबंध? तू तुझं व्हॉट्सअप चेक कर. असं म्हणत टीनाने कोयलचा एक फोटो त्याला पाठवला, ज्यात तिचा गोरा सडपातळ बांधा स्पष्ट दिसत होता. तो फोटो पाहून डॅनियल अजूनच वेड्यासारखा झाला. टीना पुन्हा कॉल करते. तर येतोयस ना डॅनियल जान? हां, मी 5 मिनिटात पोहोचतोय. टीना एक जहरी स्मित करत हळूहळू त्यांच्या दिशेने जाऊ लागली. रॉयल मेन्शनमध्ये अलिशा इकडे तिकडे धावत होती. तिला कोयलला बेइज्जत करण्याचा काहीतरी प्लॅन सापडत नव्हता आणि त्यातच लेखाजीने नवी माहिती दिली होती की त्यांची अमेरिकेतली बहीण आणि तिची मुलगी येणार आहेत. यामुळे तिचा दिमाग आणखी ताणला गेला होता. तिथेच अलिशाने कॉल केला. दुसऱ्या बाजूला आवाज आला, व्हॉट्स रॉंग विथ यू मम्मा? व्यवस्थित झोपूही देत नाहीस? अलिशा रागाने म्हणाली. तू चूप कर. उद्याच तुझं सामान घेऊन मामाच्या घरी ये. दुसऱ्या बाजूने ती मुलगी रागात ओरडली. तुमचं डोकं फिरलं आहे का मम्मा? मी तिथे का येणार? मी नाही येत. प्लीज मला डिस्टर्ब करू नका. अलिशा अजून कठोर होऊन म्हणाली. जास्त बकवास करू नको. जर तू इथे आली नाहीस तर हिने तुझ्यासाठी जितके महागडे सूट घेतले आहेत त्यांना तू विसर. कारण वहिनीची बहीण आणि तिची मुलगी येत आहेत. मला हवंय की त्या इथे राहू नयेत. जर तू इथे येणार नाहीस तर मी तुझ्या बाबतीत काहीही सोडणार नाही. तू इथे ये, नाहीतर सगळं विसर. ओके? ठीक आहे मॉम, मी कालच्या फ्लाईटने येते, ती मुलगी म्हणाली. अलिशा खुश होऊन बोलली. आता वाटते ना अलिशाची मुलगी? लवकर ये. मी भैयाला सांगून ड्रायव्हर पाठवते एअरपोर्टला. अलिशा फोन ठेवून म्हणाली. ही झाली ना गोष्ट. अलिशानेही कच्च्या गोळ्या खेळल्या नाही. माझं एक स्वप्न आहे, या कोयलला बाहेर काढण्याचं, आणि ते मी पूर्ण करून राहील. अलिशा रागाने हॉलमध्ये असलेल्या कोयल आणि विवानच्या लग्नाच्या सुंदर फोटोकडे पाहत म्हणाली. पण कोयलला न पाहता, तिच्याशी बोलण्याआधीच आणि तिच्या स्थितीवरून अलिशाने तिला शत्रू बनवले होते. आणि अलिशा या प्रकारच्या हजारो लाखो महिलांमध्ये होती, ज्यांना पैशांचा घमंड असतो आणि त्यांना त्यांच्यासमोर कुणीही महत्त्वाचं वाटत नाही. हेच अलिशाच्या स्वभावात होतं. तिचं मन होतं की विवानची बायको श्रीमंत आणि रईस घराण्याची असावी किंवा ती तिच्या नंदेची मुलगी असावी. पण जेव्हा दोन्ही पर्याय उलटले तेव्हा तिने बिचाऱ्या कोयलशी शत्रुत्व ठरवले
कोयल तर मासूम होती. तिला काय माहीत होतं की जग किती खराब आहे. अलिशा जेव्हा परत आपल्या खोलीत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक शातीर हसू होतं. तिथे पार्टी हॉलमध्ये कुणीतरी विवानच्या खांद्यावर हात ठेवला आणि विवानने मागे वळून पाहिलं. समोर त्याचा एक मित्र डॅनियल उभा होता. विवान एकदम त्याच्या गळ्यात पडला. अरे माझा यार, खूप दिवसांनी भेटलोय. कुठं होता तू? डॅनियल कोयलला कणखिडा करून म्हणाला. बस काही नाही, हे बिझनेसचं काम आणि काय. ओहो, मोठा माणूस बनलास का? विवान हसत म्हणाला. अजून काय यार, अजून मोठं बनायचंय, म्हणजे काही लोकांना खाली घालू शकेन, त्यांची जागा हिसकावून शकेन. डॅनियल ही गोष्ट काही वेगळ्या पद्धतीने म्हणाला, ज्याचं सर्वांना काहीतरी वेगळं वाटलं. अरे काय, तू पण मजाक करत आहेस का? विवान हसत म्हणाला. आता काय करू, सवयीने असं होऊन जातंय, काही गोष्टी जात नाहीत. कोयलला तो माणूस काहीतरी चुकीचं वागतोय असं वाटलं, कारण त्याच्या प्रत्येक वाक्यात डबल मिनिंग लपलेले होते. पण कोयलने ती तिचा भास मानून काहीच बोलली नाही. मी ऐकलंय की तुझं लग्न झालंय, वहिनीशी भेट नाही करून देणार का? हो हो नक्कीच, विवान कोयलला इशारा करून म्हणाला. कोयल, हा डॅनियल, हा माझ्या सिनियर होता कॉलेजमध्ये, पण आता तुम्ही माझे सिनियर बनलात बिझनेसमध्ये. डॅनियलने एक नवीन टोमणा मारला. डॅनियल कोयलच्या समोर हात पुढे केला, पण कोयलने त्याचा हात न घेताच दुरून हॅलो म्हटलं. त्याचवेळी डॅनियल म्हणाला, ओ कमॉन वहिनीजी. कोयलने डॅनियलचा हात घेतला नाही. ती तशीच उभी राहिली. त्यावेळी डॅनियल पुन्हा म्हणाला. विवान, मला असं वाटतं की वहिनीजी काही जास्तच लाजरे आहेत, हो ना? डॅनियलची गोष्ट विवानला आवडली नाही, पण तो त्याला खूप दिवसांनी भेटत होता, म्हणून त्याने काही वाद घालायचं ठरवलं नाही. कोयलला देखील वारंवार डॅनियलच्या नजरा तिच्यावर पडत होत्या, पण ती काही बोलली नाही, कारण तिला वाटत होतं की कदाचित ती जास्तच विचार करत आहे. डॅनियलच्या खूप आग्रहानंतर कोयलने तिचा हात पुढे केला, ज्याला डॅनियलने 1 सेकंदात थांबवला. कोयलला असं वाटलं की तिचा हात एका भुकेल्या भेड्याच्या जाळ्यात अडकला आहे. त्यावेळी विवान कुठेतरी अन्यत्र बघत होता आणि त्याला कोयल दिसलीच नाही. डॅनियलचा हात काही वेगळ्या पद्धतीने कोयलला लागला होता. त्याच्या बोटांनी कोयलच्या नाजूक मनगटाला फिरवलं, पण जसा विवानची नजर कोयलवर पडली तसंच डॅनियलने कोयलचा हात सोडला. कोयलला डॅनियलच्या या वागणुकीने खूप विचित्र वाटले. तिला आता खात्री होऊ लागली होती की हा माणूस काहीतरी गडबड आहे. या माणसाचे हेतू काही वेगळेच असावेत. पण सध्या कोयलकडे त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता. डॅनियल आल्यानंतर कदाचित 1-2 मिनिटे त्याची नजर कोयलवरून हटली होती, नाहीतर तो फक्त तिच्याकडेच पाहत होता. आणि हे देखील समजत नव्हतं की हा माणूस तिच्यामध्ये एवढा इंटरेस्ट का घेत आहे. तिला असं वाटत होतं की आता तो कोयलला विवानची पत्नी म्हणून ओळखत असताना त्याने तिच्याशी अधिक आदराने वागायला हवं होतं. पण आदर तर दूरची गोष्ट, तो तर त्या नात्यालाही मान देत नव्हता. कोयलला आता खूपच वाईट वाटत होतं. तिच्या मनात फक्त हेच होतं की विवान 1 सेकंदासाठीही तिच्या जवळून न जाऊ द्यावा. तिचं मन एकदम अस्वस्थ होतं आणि आता ती पार्टी देखील तिला आवडत नव्हती. कोयलने विवानचा हात पकडला. विवानने एकदम कोयलला पाहिलं, जणू काही तो विचारत असावा, काय झालं? पण कोयलला काहीच सांगता येत नव्हतं, म्हणून तिने विवानचा हात पकडला आणि त्याला वेगळ्या ठिकाणी बसवून दिलं. मला सांग, काय झालं? काय इतकी गोंधळली आहेस? कोयल थोड्या भीतीने म्हणते. विवान, प्लीज घरी चला, तिथेच सगळं सांगणार आहे. मला इथे काहीच ठीक वाटत नाही. प्लीज विवान, चला. विवानला कोयलची अवस्था खरंच विचित्र वाटत होती. त्याने दोन्ही हातांनी तिचा चेहरा पकडला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, मला सांग, काय झालं? कुणी काही बोललं का? विवानच्या आवाजातला राग जाणवून कोयलला त्याला काही सांगणं योग्य वाटलं नाही, कारण ती विवानला ओळखत होती आणि त्याला कदाचित डॅनियलला तिथून बाहेर फेकून द्यायचं असं वाटलं असतं जर तिने त्याला काही सांगितलं असतं तर. त्यामुळे त्या दोघांच्या मैत्रीचा विचार करून ती काहीच बोलली नाही, चूप राहिली. नाही, काहीच नाही, फक्त असेच. टीना तिकडून उभी राहून त्यांना पाहत होती आणि चिडलेली होती. ह्या विवानला काय झालं? हा इतका या बहनजीच्या मागे फिरत असतो आणि डॅनियल, तो वहिनी वहिनी करायला आला आहे का? असं काही होणार नाही. त्याचवेळी विवानने कोयलचा हात पकडला आणि टीनाकडे गेले. टीना, कोयलची तब्येत ठीक नाही आहे, मला वाटतं की आपण बाहेर जाऊ. टीनाला ते सगळं विचित्र वाटत होतं, पण त्याचवेळी तिची आई मागून आली. ओ विवान डार्लिंग, हे काय, अजून काही वेळ नाही झाला. तू इच्छित असल्यास तुम्ही तुमच्या पत्नी टीनाला माझ्या खोलीत पाठवा. ती तिथे थोडा वेळ विश्रांती घेईल आणि जेव्हा तिला चांगलं वाटेल ती परत येईल. कोयलला वेगळी राहण्याचा विचारही घाबरवणारा होता. एकतर डॅनियलची नजर तिच्यावर होती. ती विवानची पार्टी खराब करू इच्छित नव्हती, त्यामुळे ती विवानकडे जाऊन म्हणाली, विवान, मला आता खूप चांगलं वाटत आहे.
थोडा वेळ अजून राहू दे, नंतर निघू. विवानला कोयलचं बदलतं वागणं थोडं विचित्र वाटत होतं, पण त्याने ठरवलं की घरी जाऊनच तिच्याशी काय आहे ते विचारेल. कोयल विवानच्या जवळ उभी असताना टीनाची आई आली. ओह कोयल डार्लिंग, तू तर आपल्या पतीसोबत घरी राहतेसच ना, मग आज आमच्यासोबत एन्जॉय कर. चल, तुला सर्वांची ओळख करून देते. कोयल विवानपासून दूर जाऊ इच्छित नव्हती आणि विवानही हे समजलाच होता, पण टीनाच्या आईच्या इतक्या आग्रहामुळे त्याला कोयलला पाठवावं लागलं. कारण तो इच्छित होता की कोयल आणि टीना यांच्यात काही मित्रत्व निर्माण होईल, त्यामुळे टीना कोयलपासून चिडणं थांबवेल. त्याला इतकं समजलं होतं की कोयल मनाने खूप साफ आणि मवाळ आहे, जी एकदाच सर्वांची मित्रत्व करू शकते. तिच्या इतक्या चांगल्या स्वभावामुळे सगळे आनंदी होते. कोयल टीनाच्या आईसोबत गेली. टीनाच्या आईने कोयलला एका बाजूला घेतलं आणि म्हणाली, सांग डार्लिंग, विवान आणि तुमचं कसं चाललं आहे? कोयलला त्यांचा प्रश्न थोडा विचित्र वाटला, कारण ज्याप्रमाणे टीना विवानवर प्रेम करत होती, तसं तिच्या आईला कोयलपासून द्वेष असावा असं अपेक्षित होतं. पण इथे उलट तिच्या लग्न जीवनाबद्दल प्रश्न विचारले जात होते, हे तिला खूप विचित्र वाटलं. मात्र कोयलने आपल्या सौम्य शब्दात सांगितलं, हो आंटी, ठीक चाललं आहे. त्यावर टीनाच्या आईने बनावटी रागात उत्तर दिलं, ओह डार्लिंग, मला आंटी म्हणू नकोस. कोयलला आता त्या महिलेवर राग येऊ लागला. जेव्हा आंटी इतक्या वयाची असेल तेव्हा आंटीच म्हणेल ना. पण ती काही बोलली नाही. तत्पूर्वी टीनाच्या आईने विचारलं, तुम्ही काही घेतलं नाही का? काही ड्रिंक घे. कोयलला त्यांच्या बोलण्यावर राग आला. नाही आंटी, मी ड्रिंक करत नाही. अरे बेटा, मी कोणती विस्की घे असं सांगते आहे? ज्यूस वगैरे घे, काहीतरी उपलब्ध आहे. त्यांच्या अतिवाक्यांमुळे कोयलने ज्यूस घेण्याचा कबूल केलं. तेव्हा टीनाच्या आईने दूर कुठेतरी टीनाकडे इशारा केला, ज्याला कोयलने पाहिलं नाही. टीना बारकडे गेली आणि ज्यूसमध्ये काहीतरी मिसळलं. त्यांची ही कृती कोणीही पाहिली नाही. टीना एका वेटरला बोलावून कोयलला तो ज्यूस देण्यास सांगते. वेटर ड्रिंक घेऊन कोयलजवळ आला होता. कोयलचा मूड नव्हता खरं तर, पण हेही खरंच होतं की ती आली होती तेव्हापासून तिने काहीच खाल्लं पिल्लंही नव्हतं. तहानही लागली होती, म्हणून काही न बोलता तिने ते ज्यूसचा ग्लास उचलला. तेवढ्यात टीनाची आई म्हणाली, कमॉन बाळा, पी ना. तू तर अशी घाबरते आहेस जसं काही फार मोठं घडणार आहे. कोयलने काही विचार न करता तो ग्लास ओठांवर लावला. ते पाहून त्या दोघी, टीना आणि तिची आई, खूपच शांत झाल्या. त्या दोघी खूप खुश झाल्या होत्या, खूपच जास्त. कोयलला ज्यूस थोडासा कळवट लागला, पण तिने तो आपला गैरसमज समजून प्यायलाच. आज कोयल इथे आल्यापासून सगळं काही खूप विचित्र वाटत होतं, पण प्रत्येक वेळी ती मनात म्हणायची, ही टीनाची पार्टी आहे, तिच्यामुळे तिच्या आणि विवानमधल्या नात्यात अंतर येऊ नये. पण ज्यूस पिल्यानंतर सगळं खूपच विचित्र वाटायला लागलं. तिला सगळे लोक डबल डबल दिसायला लागले आणि सगळ्यांचे चेहरेही विचित्र दिसत होते. कधी ती रडायची, कधी हसायची. विवान अजूनही कोणाशी तरी बोलण्यात गुंतलेला होता, पण आता कोयलची तब्येत अजूनच बिघडायला लागली होती. तेवढ्यात टीना तिच्याजवळ आली आणि म्हणाली, अगं कोयल, काय झालं तुला? ठीक आहेस ना तू? आणि तुला माहिती आहे ना की तू ड्रिंक करू शकत नाहीस, तरी काय इतकी ड्रिंक घेतलीस? कोयलने टीनाचा हात पकडून दूर झटकून दिला. टीना, मी ड्रिंक करत नाही. नक्कीच कोणीतरी काहीतरी दिलंय मला. तिला हेही आठवत नव्हतं की थोड्याच वेळापूर्वी टीनाच्या आईने तिला काहीतरी प्यायला दिलं होतं. टीना तिच्याकडे बघून म्हणाली, हो, ते तर स्पष्ट दिसतंय की तू ड्रिंक करतेस की नाही. आता कोयलला पायांवर उभं राहणंही अवघड होऊ लागलं होतं. तिने टीनाला धरून म्हटलं, टीना प्लीज, मला विवानजवळ घेऊन चल ना. टीना तर जीव देईल, पण विवान आणि कोयलला भेटू देणार नव्हती. ती मोठ्या आरामात म्हणाली, नाही कोयल, विवानने स्पष्ट सांगितलंय, तुला त्याला डिस्टर्ब करू नकोस. त्याला काही वाटलं की तो स्वतः तुला बोलावेल. त्याला अजिबात आवडत नाही की तू त्याच्या मागे पाठी फिरत असतेस. टीनाच्या या बोलण्यावर कोयलला खूप राग आला, कारण विवान असं काहीच बोलू शकत नाही हे तिला ठामपणे माहीत होतं. कोयलने पुन्हा एकदा म्हटलं, प्लीज टीना, मला विवानजवळ ने. माझी तब्येत बरी नाही आहे, मला घरी जायचं आहे, माझं डोकं गरगरतंय. पण टीना काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तेवढ्यात टीनाची आई आली आणि म्हणाली, अगं टीना, एक काम कर, कोयलला तुझ्या रूममध्ये घेऊन जा. थोडा वेळ तिथे विश्रांती घेईल. हो ना कोयल बेटा, जा बाळा, शाब्बास, टीनासोबत जा. नाही आंटी, प्लीज, मला जाऊ द्या, मला विवानला भेटायचं आहे, कोयल म्हणाली. पण बाळा, विवान आपल्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर गेला आहे. तू इथे अशीच थांबलीस तर मीडिया तुझ्यावर लक्ष ठेवेल. टीनाच्या रूममध्ये जा. जेव्हा विवान येईल तेव्हा आम्ही तुला बोलावू. कोयल टीनासोबत रूममध्ये निघून गेली. टीनाने आपल्या आईला नजरेने काही इशारा केला आणि टीनाच्या आईने डॅनियलला इशारा केला. डॅनियलच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली, जणू काहीतरी मिळवायची असलेली भूक.
कोयल टीनाच्या रूममध्ये आली. त्या क्षणी टीना अशी वागत होती जणू तिच्याहून चांगली मैत्रीण कोयलला असूच शकत नाही. कोयलने अर्धवट बंद होणाऱ्या डोळ्यांनी विचारलं, टीना माझा फोन कुठे आहे? एकदा प्लीज विवानला कॉल करून दे. अरे हो कोयल, काही प्रॉब्लेम नाही, मी करते कॉल. तुझा फोन कदाचित खाली राहिला असेल, मी घेऊन येते. तू रेस्ट कर, ओके. टीना खोटं बोलून तिथून निघून गेली. खाली विवानला आता जाणवू लागलं होतं की कोयल इथे नाही. त्याला प्रचंड अस्वस्थता जाणवत होती. त्याला कुठेच कोयल दिसत नव्हती. त्याने टीनाच्या आईला विचारलं, आंटी कोयल कुठे आहे? तुम्हीच तिला घेऊन गेलात ना? अरे हो बाळा, ती तिकडे कुणाला तरी भेटत असावी. तू काळजी करू नकोस. पण हे खरंच काळजीचं कारण होतं. विवानने पुन्हा एकदा ठामपणे म्हटलं. ठीक आहे, तुम्ही तिला सांगा की आपल्याला निघायचं आहे. ठीक आहे बाळा, मी तिला सांगते, तू इथेच थांब. थोड्याच वेळात टीनाची आई एका विचित्र चेहऱ्याने परत आली आणि म्हणाली, बाळा मी सगळीकडे शोधलं पण कोयल सापडली नाही. अगदी आत्ताच तर होती इथे. विवानच्या पायाखालची जमीनच सरकली. कोयल कुठे जाऊ शकते, आणि तेही अशा जागी जिथे तिला कुणाचा काही ठावठिकाणा नाही. विवानने सगळीकडे शोधलं पण कोयल कुठेच सापडली नाही. त्याला खूपच काळजी वाटू लागली. त्याच्या मनात शंकेलाही जागा नव्हती. कोयल असं कुठेही निघून जाणारी मुलगी नव्हती. ती नाजूक मनाची मुलगी होती जिला लहानसाही प्रसंग घाबरवून टाकतो. ती एकटी कुठेही जाऊ शकत नव्हती. कोयलचे डोळे आता उघडणंही कठीण झालं होतं. डोळे इतके जड झाले होते की डोकंही उचलता येत नव्हतं. तेवढ्यात कुणीतरी दरवाजा उघडला आणि दबकत आत शिरलं. कोयल थोडीशी असत म्हणाली, विवान, तुम्ही आलात? बघा ना, मी किती घाबरले होते. चला ना इथून, मला एकदम विचित्र वाटतंय. पण तो येणारा माणूस हळू आवाजात म्हणाला, आता सगळं छानच वाटेल माझी जान. कोयलच्या मणक्याला थरकाप बसला. तिला श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागला. जेव्हा तो तिच्याजवळ आला तेव्हा त्याचा धुसर चेहरा तिला स्पष्ट दिसू लागला. तो पुरुष कोयलकडे वळत होता. त्याच्या डोळ्यात वासनेची झलक होती. एका क्षणात कोयलचा सारा नशा उतरला. तिला आता कळलं होतं काय घडणार आहे तिच्यासोबत. ती खूप घाबरलेली होती, फारच जास्त. त्या क्षणी कोयलने तिच्या आतली सारी हिंमत एकवटली आणि ती बेडवरून उठून पळाली. पण ती एक नाजूक मुलगी होती. एका सेकंदात डॅनियलने तिला पकडून घेतलं. आता यानंतर डॅनियल कोयलसोबत काय करणार आणि त्यानंतर विवानची काय रिॲक्शन असणार हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.